आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण करत आहोत चिकन समोसे. तर त्यासाठी मी आधी चिकनचं स्टफिंग बनवून घेते. तर त्यासाठी मी कढई ठेवली आहे तापायला. तर आपली कढई गरम झाली की त्यामध्ये मी तेल टाकून घेते. आता ह्यामध्ये मी कांदा कापून टाकते. 2 कांदे घेतलेत बारीक चिरलेले. तर दोन्ही कांदे मी तेलामध्ये टाकते. आता हे आपल्याला हलकेसे गुलाबी असे भाजून घ्यायचे. जास्त आपल्याला ब्राऊन करायचं नाही कांदा. आता ह्यामध्ये मी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते. दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची ती टाकते थोडीशी. एक मिनिट आपण ह्याला परतून घेऊ. आता मी यामध्ये बारीक चिरलेला कांद्याची हिरवी पात टाकते. आता ह्यामध्ये थोडी हळद, थोडा धना पावडर, थोडा गरम मसाला, थोडा जिरा पावडर आणि घरचा मसाला. तर हिरवी मिरची टाकली होती तर त्या हिशोबाने मी थोडासाच मसाला टाकते. थोडीशी काळी मिरी, आणि आता ह्यामध्ये मी हे चिकन घेतलंय. ह्याला मी कुकरला आधी 4 शिट्ट्या लावून घेतलेल्या आहे आणि नंतर मिक्सर मध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे. आता हे आपण चिकन ह्यामध्ये टाकून घेऊ. तर चिकन शिजताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं चिकन मध्ये. त्याला चांगलं तर एकजीव करून घेऊ आपण. थोडंसं चवीनुसार मीठ. आता ह्यामध्ये मी थोडंसं हे चिकनचा स्टॉक आहे ज्यामध्ये मी चिकन शिजवून घेतलेलं, अगदी थोडंसं टाकते. त्याला मी एक वाफ काढून घेते. झाकण ठेवून एक वाफ काढून घेते. तर आता 1 मिनिट आपण आपले स्टफिंगला चांगली वाफ काढून घेतले, कारण चिकन ऑलरेडी मी शिजवून घेतलं होतं. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर,
आता हे आपलं समोसे, चिकन समोसेसाठी आपलं जे स्टफिंग आहे ते रेडी झालंय. आता हे थंड झालं की आपण याचे समोसे करायला घेऊ. चला तर चिकनचं सारण थंड झालेलं आहे, तर आपण समोसे बनवायला सुरुवात करू. तर मी ही पातळ अशी पट्टी घेतलेली आहे, जी कोणत्या पण तुम्हाला मार्टमध्ये, डीमार्टमध्ये म्हणा किंवा तुमच्या इथे कुठे दुकान असेल तर तिथे मिळून जाईल. आता आपण असं केल्यानंतर मी मैद्याचं असं एक मैदा आणि पाणी एकत्र करून घेतलं, ते आपण इथं साईडला असं लावून घेऊ आणि हा भाग इथे चांगला असं चिटकवून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला समोसा रेडी. आता मी अशाच प्रकारे सगळे बनवून घेते. तर आता आपले हे सगळे समोसे असे बांधून तयार झालेले आहेत. तर आता आपण ह्याला डीप फ्राय करून घेऊ. त्यासाठी मी ऑलरेडी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल पण टाकून गरम होण्यासाठी ठेवले. तर आता तेल पण छान तापलंय. तर मी आता एक एक करून समोसे सोडून घेते तेला. मस्त कुरकुरीत अशा आपण याला तर फ्राय करून घेऊ. त्यांना आपण छान असं गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता समोस्यांना मस्त असा गोल्डन रंग आलाय. आता मी काढून घेते. असेच मी सगळे आपले समोसे मस्त डीप फ्राय करून घेते. तर मी आता अशा प्रकारे सगळे समोसे तळून घेते. चला तर आपले मस्त असे कुरकुरीत चिकन समोसा तयार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला एक समोसा तोडून दाखवते. मस्त आपला असा चिकन समोसा. सो थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.